नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईन मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही ही साडी आलेली आहे माझ्याकडं पिको फॉल आणि ब्लाऊज शिवण्यासाठी. तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे. तर बघू शकता या पद्धतीने तिचे काठ आहे आणि आतमध्ये अशी डिझाईन आहे. तर बघा हा आहे पदर आणि एकूण आहे नेस्ता पदर. तर बघा नेस्त्या पदरालाच ब्लाऊज पीस आहे. तर बघा इकडच्या साईडने आपल्याला हा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसावरती पाठीमागच्या गळ्याला डिझाईन आहे आणि बाईला पण डिझाईन आहे. तर बघा आता आपल्याला हे एकदम ताटात आथरून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यामधलं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आपण ही साडी आथरून घेऊया आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित आथरून घेतलेलं आहे आणि जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. जास्तीचा आपल्याला कट करायचा नाही आहे. तर बघा व्यवस्थित आथरून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता कट करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला हे घडी घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता ही साडी पण आपल्याला बाजूला ठेवायची आहे. नंतर याचा फॉल वगैरे आपण काढून घेऊया. तर बघा त्याच्यानंतर ही एक साडी आहे. तर बघू शकता त्याच्यावरचं मी हे स्टिकर वगैरे पण काढलेलं नव्हतं. तर बघा आता आपण हे व्यवस्थित हे कट करून घेऊया कात्रीने. तर एकदम सुंदर अशी साडी आहे हलकी फुलकी. तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर साडी आहे. तर बघा ह्यो आहे नेस्त्या पदराला ब्लाऊज पीस आहे. यो गोल जो आहे टिपक्याचा तर हा ब्लाऊज पीस आहे आणि खालचे काठ आपले असे न्यू ब्ल्यू आहे. तर बघा बघू शकता एकदम सुंदर अशी साडी आहे. ही आहे एकाचा पदर. तर बघा पदराला एकदम सुंदर असे गोंडे आहे. तर बघा आता आपण याचा पण ब्लाऊज पीस कट करून घेऊ. व्यवस्थित आपल्याला आता हे पण आथरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याच्यामधला पण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे आथरून आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा याच्यावर खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेलं आहे. बाई डिझाईन टाकलेले आहे, ब्लाऊज डिझाईन पण टाकलेले आहे आणि याच्यावरती कटिंग पण टाकलेलं आहे. 4 टक्स 1 टक्स बोटनेकची पण कटिंग टाकलेली आहे. ती पण तुम्ही नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा ब्लाऊज पीस कट करून झाल्याच्या नंतर तर बघा अजून ह्या 2 साड्या आहे आणि याच्यावरची हे एक आहे ब्लाऊज पीस कट केलेला आहे आणि 2 हे अस्तर आहे. तर बघा ह्या साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा ही आहे काठपदराची साडी. तर बघा इकडच्या साईडने ब्लाऊज पीस आहे पदराच्या बाजूने. तर बघा आता आपल्याला हा पण कट करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने पण जे काठ आहे धागे वगैरे ते पण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. याला पिको फॉल करून घ्यायचे आहे नंतर. तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया आणि याच्यावरचा पण काठ व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. याच्यामधला ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित ही पण काठपदरच साडी आहे, पण एकदम हलकी फुलकी साडी आहे ही. बघू शकता या पद्धतीने याच्यावरती अशी डिझाईन आहे आणि हा ही पदर आणि ही आतमध्ये अशी साडी आहे या पद्धतीने. तर बघा याचे पण एकाच्या नेस्त्या बाजूकून आपल्याला व्यवस्थित काठ कापून घ्यायचं आहे, म्हणजे धागे वगैरे आहे ते. तर बघा याच्यावरचा आपण ब्लाऊज पीस आता कट करून घेऊया ज्या दुसऱ्या साडीवरचा. तर बघा मी हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा याचेवाले काठ वगैरे व्यवस्थित हे बाजूला टाकून घ्यायचे आहे. तर बघा त्याच्यानंतर याचे पण काठ मी कापून घेतलेले आहे आणि याचे पण मी व्यवस्थित काठ कापून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघू शकता त्याच्यानंतर आता आपल्याला याचेवाली फॉल अस्तर काढून घ्यायचे आहे. तर बघा मी याचेवाले फॉल पण काढून घेतलेले आहे आणि अस्तर पण काढून घेतलेलं आहे. याचेवाले अस्तर कस्टमरनेच आणून दिलेले आहे आणि ज्याचे नव्हते त्याचे मी काढून घेतलेले आहे आणि फॉल पण काढून घेतलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता ही एक ब्लाऊज पीस आहे, हे मला कट करून घ्यायचं आहे आणि शिवून द्यायचं पण आहे. तर बघा एकदम सुंदर असं आहे. तर बघा याचीवाली आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे या ब्लाऊजची. तर याचीवाली 40 साईजचं ब्लाऊज आहे. मी तुम्हाला याचीवाली पुरी कटिंग नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा याचीवाली कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा याची उंची घ्यायची आहे आपल्याला 16 इंच घ्यायची आहे. मी हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण याचा व्हिडिओ अपलोड करेन की याचीवाली उंची किती आहे आणि किती घेतलेली आहे आणि हे कसं कट करायचं आहे. तर हे किती याचं आहे आणि कोणती मापाचं कट करायचं आहे, म्हणजे प्रिन्स कट की 4 टक्स कट करायचं आहे, हे पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा हे मी कट करून घेणार आहे आणि या साड्या पिको फॉल पण करून घ्यायचे आहे नंतर. तर बघा व्यवस्थित आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे अस्तर पण कस्टमरने दिलेलं आहे आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचा आहे या पद्धतीने आणि आपल्याला याचंवालं मापाचं ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे, म्हणजे
कटोरी आपलं माप आहे तसंच त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला हे ब्लाऊज पीस आपल्याला अस्तर जे कट केलेलं आहे ते आपल्याला ब्लाऊज पीसावरती कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला साड्या पण पिकोफॉल नंतर करून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित आता आपण हे अर्धा इंचावरती कट करून घेणार आहोत. हे पॅटर्न आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे पोर्टक्समध्ये मी कटिंग केलेलं आहे आणि नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे हे कसं घेतलेलं आहे कट करून आणि कुठं किती घ्यायचं आहे किती नाही घ्यायचं आहे हे मी तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये सांगणारच आहे. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला बांधून ठेवायचं आहे आणि म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. व्यवस्थित याचे जे कापड आहे अस्तरचं किंवा ब्लाऊज पीसाचं ते पण याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला शिवायचं आहे तेव्हा आपल्याला इकडे तिकडं कापड पडत नाही, म्हणजे व्यवस्थित आपल्याला सापडलं जाते. तर बघा व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे, बांधून पण घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आणि याच्यावरचे पिको फॉल पण करून घ्यायचा आहे या साडीचा. तर बघू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.